पुनर्विकास हा दोन प्रकारे करता येतो, एक बिल्डरांच्या माध्यमातून आणि एक स्वयं पुनर्विकास। बिल्डरच्या विकासात अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे की ज्या जागेवर आपण ताठ मानेनं 40 वर्ष 50 वर्ष आपली कुटुंब इथे राहिलेली आहेत, त्या जागेवर दोन प्रकारचे लोक राहणार आहेत पुढच्या काळात। एक तर जे मूळ रहिवासी आणि दुसरे तर त्या ठिकाणी विक्रीचा भाग ज्यांचा आहे ते घर 5 कोटी 10 कोटी 15 कोटी 20 कोटी देऊन विकत घेणारी लोक। बिल्डर कडे गेलं की बिल्डर डायरेक्टली सांगतो की तुम्हाला काय पाहिजे, पैसे पाहिजे ना, पैसे घ्या आणि जा। आणि बिल्डर कडे विका म्हणून सांगणारी दलाली करणारी क्वार्टर गँग आपल्याकडे सर्व ठिकाणी असते। बिल्डराच्या पैशावर रात्री बसून दारू प्यायची आणि मग बिल्डराची दलाली करायची, असे लोक प्रत्येक चाळीमध्ये असतात। तुमच्या इथे आहेत की नाही मला माहित नाही। शिक्षण नाही, अभ्यास नाही, कळत नाही, फक्त माल तोडायचा आणि वाटमारी करायचं माहित आहे असे लोक आहेत की कोण बिल्डर आपल्याला भेटतो आणि भेटलं की त्याच्याकडून काय काढायचे असे वाटमारी करणारी लोक सबंध गिरगाव भागामध्ये, या सबंध मध्यम वर्गामध्ये अशी लोक बसलेली आहेत। आपल्या चाळीमध्ये असे लोक आहेत की नाही हे मला माहित नाही, पण असतीलही, असं प्रत्येक ठिकाणी असतात। त्यांना संध्याकाळच्या क्वार्टरची सोय केली की मग कोणाला तरी शिव्या घालायच्या आणि कोणाच्या तरी नावाने शंक करायचा, हे त्यांचा धंदा असतो। अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे आपल्याला। त्यामुळे ज्या ठिकाणी आपण मालक म्हणून फिरतो आहोत त्या ठिकाणी आपल्याला सर्वंट क्वार्टर वजा खोल्या मिळतील, हे बिल्डरांचं काम। अशा पद्धतीचा विकास तुम्हाला हवाय का? गेल्या वेळेला मी सविस्तर सर्व कॅल्क्युलेशन करून तुम्हाला दाखवलेलं आहे। आपल्याला 33/7 या डीसी रूल प्रमाणे आपल्याला आपल्या प्रॉपर्टी हक्कानं पुनर्विकसित करता येते। हक्कानं म्हणजे आपला अधिकार, आपला हक्क तो 33/7 आहे। तो आपल्याला कोणीही तो हक्क आपल्यापासून काढून घेऊ शकत नाही। जर 51% लोकांनी महानगरपालिकेला सांगितलं की 33/7 खाली आम्हाला पुनर्विकास करायचा आहे, तर महानगरपालिकेला आपल्याला परवानगी द्यावी लागते। ते आपला हक्काच आहे। त्या 33/7 खाली मी सविस्तर कॅल्क्युलेशन करून आपलं सांगितलेलं आहे। आपली जमीन जी आहे त्याच्यावर 3 FSI मिळणार, त्याच्यावर 35% फंजिबल मिळणार, त्यावर 10% स्टेअरकेस आणि लिफ्टचे मिळणार, त्यावर आणखी 10% एम्युनिटीज करता मिळणार। हे सगळं मिळून जितका एरिया आपल्याला मिळतो त्यातून आपली घरं बांधून उरलेली जागा त्यातून महानगरपालिकेला काही जागा द्यावी लागणार आणि उरलेली जागा आपण विकून या पूर्ण प्रोजेक्टचा पैसा आपण वसूल करू शकतो। बिल्डर 33/7 मध्ये पूर्ण मुंबईमध्ये जिथे जिथे बिल्डरांनी 33/7 मध्ये केलाय, कुठेही 400, 405, 410च्या वर लोकांना जागा दिलेली नाही 33/7 खाली। आपण जर 33/7 खाली स्वयंविकासामध्ये पुनर्विकास केला तर आपल्याला कमीत कमी, जसं मी गेल्या वेळेला सांगितलं, 800 स्क्वेअर फीट तरी आपल्याला 33/7 खाली निश्चित मिळू शकते, याविषयी माझ्या मनामध्ये कुठेही शंका नाही। 800 स्क्वेअर फीट फुकट तर मिळणारच, वर मेंटेनन्स करता
परमनंटली फुकट मेंटेनन्स होईल अशा पद्धतीचा कॉर्पस मिळेल. पण निश्चित बिल्डर जितका कॉर्पस देतो त्यापेक्षा आपला कॉर्पस निश्चितपणे किमान बिल्डर सांगतो त्याच्या 1.5 किंवा दुप्पट कॉर्पस हा आपल्याला मिळतो. आता 33(9) नावाचं क्लस्टर डेव्हलपमेंटचा एक क्लॉज आहे डीसी रूल मध्ये. तो आपला अधिकार नाही, आपला हक्क नाही. पण जर आपली जमीन 4000 मीटर पेक्षा अधिक असेल तर आपण महानगरपालिकेला सांगून 33(9) खाली आपल्याला डेव्हलपमेंट करण्याची विनंती करू शकतो. पण 33(9) जर आपण मध्ये गेलो तर 3 FSIच्या ठिकाणी 4 FSI मिळणार, 35% फंजिबल मिळणार आणि वर 10% आहे ते आहेच. आणि 33(9) खाली बिल्डर 550, 600 अशी पुढी सोडतात. जितके क्वार्टर गँग वाल्यांनी मंजूर केली तितक्यामध्ये लोकांना मॅनेज करतात. जास्तीत जास्त 650च्या वर कोणत्याच बिल्डरनी आजपर्यंत कुठेही 33(9) खाली कोणालाही स्क्वेअर फीट एरिया दिलेला नाही. पण जर आपली स्कीम 33(9) खाली आली तर आपल्याला 800 नव्हे त्यापेक्षा किमान 100-200 स्क्वेअर फीट अधिक फुकट मिळण्याची शक्यता आहे, हे मी जाहीरपणे आज सांगू इच्छितो. इतकंच नव्हे, म्हणजे आपली 15,000 स्क्वेअर मीटरची जमीन, 15,000 स्क्वेअर मीटरची जमीन 15x4 4 FSI म्हणजे 60,000 स्क्वेअर मीटर, त्याच्यावर 35% म्हणजे 80,000 स्क्वेअर मीटर आणि त्याच्यावर 20% म्हणजे 92,000 ते 95,000 स्क्वेअर मीटर म्हणजे साधारणपणे 10 लाख फूट आपण बांधकाम करणार. 800 स्क्वेअर फीट प्रत्येकी म्हटलं टोटल आपले मेंबर किती आहेत? 272 गुणिले 800 जरी घेतले, 300 गुणिले 800 जरी पकडले तर 8 24 म्हणजे आपल्याला टोटल 2,40,000 मध्ये 800 फुटाचं आपल्याला काम बनतं. 800 फूट जर आपण घेतले तरी 2,40,000. हा कार्पेट एरिया 2,40,000 जरी घेतला तर त्याचा बिल्डअप म्हटला तरी 2,60,000 2,65,000चा FSI मध्ये आपलं काम पूर्णपणे भागतं. आणि एरिया किती मिळतो? 10 लाख फूट. त्या 10 लाख फुटामधून जरी आपण स्टेअरकेस, लिफ्ट, लॉबी, एम्युनिटीजचे 1.5 लाख फूट काढले तरी 8.5 लाख स्क्वेअर फीट आपल्याला मिळतो. आणि या 8.5 लाख स्क्वेअर फीट मधून आपल्या 2.5 लाख स्क्वेअर फीट किंवा 3 लाख स्क्वेअर फीट आपल्या लोकांचे जरी काढले, आपण 1000 स्क्वेअर फीट प्रत्येकाचे घेतले आणि 3 लाख फूट जरी आपण स्वतःला ठेवले तरी उरतात किती? 9 मधून 3 गेले तरी 6.5 लाख फूट. 50,000 रुपये पर स्क्वेअर फीट जरी आपण धरले कन्स्ट्रक्शनची कॉस्ट, सिलेबलची विक्रीची कॉस्ट, कन्स्ट्रक्शनची नाही विक्रीची कॉस्ट, 50,000 स्क्वेअर फीट 50,000 रुपये पर स्क्वेअर फीट गुणिले 6 लाख फूट म्हणजे 3,000 कोटी आपल्या याच्यातून उभे राहतात. बांधकामाचा खर्च 4,000 रुपये पर फुटाने जरी धरला तरी कोणत्याही परिस्थितीत 400 कोटीच्या वर जात नाही. महानगरपालिकेला द्यायचे पैसे प्रीमियम
सर्व गोष्टी जरी धरले, भाडी, तरी आपण 1000 कोटीच्या वर जात नाही. इतके पैसे आपल्याला मिळत असताना हे पैसे कोणा बिल्डरला लुटून, आपल्याला कडून लुटून वाटमारी करून जाणाऱ्या माणसाला आपण देणार का? हा खरा प्रश्न आहे. आपण जर स्वयंविकासात गेलो तर आपला लाभ इतका होईल की कोणताही बिल्डर त्या लाभ आपल्याला देऊ शकणार नाही, हे त्यांना माहित आहे. आणि म्हणून कोणा ना कोणा बिल्डरच्या माध्यमातून कोणाला तरी आमिष देऊन रात्री दारू पिण्यासाठी पैसे देण्याची शक्यता आहे. आणि मग अशा लोकांकरवी चांगली योजना मोडीत कशी काढायची याच्याकरता ही योजना मांडणाऱ्या लोकांची बदनामी कशी करायची असे प्रयत्न अनेक ठिकाणी स्वयंविकासात होतात. पण असे जर प्रयत्न झाले तर अशा लोकांना तांदळातून खडा जसा आपण वेचून बाजूला करतो तसं बाजूला ठेवलं पाहिजे. आपलं भलं कशात आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आणि आपल्या भल्यासाठी आपण काम करतोय याच्यामध्ये मिठाचा खडा दुधात टाकणाऱ्या लोकांना संध्याकाळची त्यांची सोय जी आहे करणारे आहेत त्यांच्याकडून त्यांनी सोय करू द्या. पण आपल्या स्वयं पुनर्विकासामध्ये त्यांना मध्ये येऊ द्यायचं नाही. आता महत्वाची गोष्ट म्हणजे पैसे कुठून येणार. आम्ही मुंबईभर जिथे जिथे स्वयं पुनर्विकास केलेला आहे तिथे पैसे कुठून आणतो ते आपल्या समोर मांडतो. योजना नंबर 1, जितका एरिया आपल्याला फुकट मिळतो, मग 800 असेल, 900 असेल, 1000 असेल किंवा काय, तो तर फुकट. त्याच्याकरता कोणालाही एकही पैसा द्यायचा नाही. पण घरामध्ये 2 भाऊ आहेत, 1 बहीण आहे, वडिलांच्या नावावर घर आहे, आपसामधली भांडणं होऊ नये म्हणून त्या घराची नीट वाटणी करण्याच्या दृष्टीनं जर 1 बेडरूम हॉल किचनचे 2 किंवा 3 फ्लॅट करायचे असतील तर एक्स्ट्रा 200 फूट आपल्याला विकत घ्यावं लागेल. ज्या दरानं आपण बाहेरच्यांना विकणार त्याच्या 30% डिस्काउंट मध्ये आपल्या मेंबरला आपण दिले पाहिजे. म्हणजे आपण 50,000 जर विकले तर आपल्या मेंबरला 35,000 किंवा 30,000 जे जनरल बॉडी ठरवेल त्या दरानं आपल्या मेंबरला मिळायला पाहिजे. ही योजना नंबर 1. म्हणजे जर 800 स्क्वेअर फीट फुकट मिळाले आणि 200 स्क्वेअर फीट अधिक घेतले तर 500 चे 2 फ्लॅट त्या ठिकाणी मिळतील. म्हणजे मेंबर नंतर जर 2 मुलांना वाटप करून द्यायचं असेल तर ते वाटप करण्याची आवश्यकता नाही. आज हॉल एकच राहणार पण नंतर त्याची विभागणी करायची तर एक भिंत बांधल्याने 2 फ्लॅट पूर्णपणे वेगळे होतात. त्याची वेगळं किचन, वेगळं टॉयलेट, वेगळं बेडरूम हे प्रत्येकाला करता येते. एखाद्या ठिकाणी 3 वारस असतील आणि आपण समजा 800 नाही 1000 फूट त्यांना फुकट दिले तर त्यांनी 200 किंवा 300 फूट जर विकत घेतले तर पुन्हा 400 450 चे 3 फ्लॅट देखील करता येतात. पण ते 3 फ्लॅट वेगवेगळ्यांना विकण्यासाठी नाही मिळत, राहण्यासाठी मिळतात. फ्लॅट एकच, एका खोलीला एकच फ्लॅट, मग तो 800चा असो, 1000चा असो, 1200चा असो, पण त्याच्यामध्ये जितक्या लोकांना समावून घ्यायचं आहे तितके फ्लॅट त्या आर्किटेक्टला सांगून अंतर्गत प्लॅन आपण त्या पद्धतीचा तयार करतो. हे सर्व मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी स्वयं पुनर्विकास झालाय तिथे झालेले आहे. तर योजना नंबर 1 मध्ये कोणी 100 फूट घेतले, 200 फूट घेतले, पुन्हा ते 100 फूट जर 30,000 रुपये पर स्क्वेअर फीट किंवा 35,000 मध्ये तुम्हाला मिळाले तर 35 लाख रुपये 100 फुटासाठी तुम्हाला भरायचे नाहीत. तुम्हाला फक्त 7 लाख रुपये भरायचे. म्हणजे 20%. उरलेला पैसा होम लोन मधून 8.5% व्याजानं तुम्हाला मिळेल.
त्यामुळे एक्स्ट्रा एरिया जरी घ्यायचा असेल तर पुढल्या 8 वर्षात त्याचे पैसे आपण फेडायचे. आज तुम्हाला जो एक्स्ट्रा एरियाचा पैसा आहे, जो डिस्काउंटेड प्राइस आहे, त्याच्या 20% मात्र काढण्याची आवश्यकता आहे. ही योजना नंबर 1. आता योजना नंबर 2 की आम्हाला सेलेबल मध्ये घर पाहिजे. मेंबर म्हणेल, मेंबरची बायको, मेंबरचा मुलगा, मेंबरची मुलगी, मेंबरचे आई, मेंबरचे वडील, आजी आजोबा, नातू नात, हे कोण? क्लास 1 वारस. यांच्यापैकी कोणी जर एक्स्ट्रा फ्लॅट सेलेबल मधला, कोणता बिल्डर देतो का सेलेबल मध्ये रहिवाशांना फ्लॅट? तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला वेगळा फ्लॅट पाहिजे तर तो ज्या दरानं तुम्ही विकता त्याच्या 20% डिस्काउंट मध्ये मेंबरला मिळू शकेल. ही योजना नंबर 2. म्हणजे 50,000 तुम्ही विकणार, 45,000 तुम्ही विकणार तर तुम्हाला ते 35,000 मिळणार. योजना नंबर 3, मेंबरचे भाऊ बहीण, मेंबरच्या मिसेसचे भाऊ बहीण, आई वडील, त्यांची मुलं किंवा नातवंड यांना जर सेलेबल मध्ये वेगळा फ्लॅट पाहिजे तर तो 15% डिस्काउंट मध्ये मिळणार. स्कीम नंबर 4, चुलत भाऊ, मावस भाऊ, मामे भाऊ, आते भाऊ किंवा चुलत बहीण, मावस बहीण, आते बहीण, मामे बहीण, मेंबरच्या वडिलांच्या भावाची मुलं, मेंबरच्या आईच्या भावाची मुलं, मेंबरच्या वडिलांच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या आईच्या बहिणीची मुलं, जितक्या बहिणी असतील त्यांची मुलं, सख्खी बहीण मात्र, चुलत नाही. मेंबरच्या मिसेसच्या वडिलांच्या भावाची मुलं, मेंबरच्या मिसेसच्या आईच्या भावाची मुलं, मेंबरच्या मिसेसच्या वडिलांच्या बहिणीची मुलं आणि मेंबरच्या मिसेसच्या आईच्या बहिणीची मुलं, यांच्यापैकी कोणालाही जर फ्लॅट पाहिजे असेल तर तो 10% डिस्काउंट. म्हणजे जर 50,000 रुपये किंवा 45,000 रुपये पर स्क्वेअर फीट मध्ये आपण विकणार असू तर 5,000 रुपये पर स्क्वेअर फीट डिस्काउंट. 500 स्क्वेअर फीटचा घेतला तर त्यांना 25 लाख रुपये आपल्यामुळे डिस्काउंट आपल्या कुटुंबातल्या कोणत्याही माणसाला मिळेल. या 4 योजना आम्ही मुंबईभर करतो आणि त्यातून जे ऍडव्हान्स, त्या पैशाच्या 20% जे ऍडव्हान्स मिळतात त्यातून आपली सुरुवातीची योजनेचा खर्च आपण करतो. त्यानंतर 5वी योजना, एखाद्या मेंबरला पर्टिक्युलर मजल्यावर फ्लॅट पाहिजे. माझा वाढदिवस 24 तारखेला आहे, मला 24व्या मजल्यावर फ्लॅट पाहिजे. सोसायटीला 10 लाख रुपये कर्ज द्या. कर्ज कोणाकडून मेहरबानी नाही. हे तुम्ही सोसायटीला कर्ज दिलं आधीच्या खर्चात, ते व्याजासह तुमचं कर्ज तुम्हाला परत मिळेल. तुमचे पैसे सोसायटी खर्च करणार नाही. ते पैसे तुमच्या नावानं बँकेत जे पैसे देणार आहे त्याच्या नावानं बँकेत फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले जाणार. सोसायटी ते काढणार नाही. फक्त ते फिक्स डिपॉझिट तारण ठेवून त्याच्यावर ओव्हरड्राफ्ट घेण्याचा अधिकार त्यांनी सोसायटीला लिहून द्यायचा. ते पैसे त्याच मेंबरच्या नावानं राहतील. ते खर्च करण्याचा सोसायटीला अधिकार नाही. त्याच्या अगेन्स्ट ओव्हरड्राफ्ट सोसायटी घेणार, ते ओव्हरड्राफ्ट खर्च करणार, फ्लॅट विकले की ते ओव्हरड्राफ्ट भरणार आणि त्याचे फिक्स डिपॉझिट त्याला रिटर्न करणार. हे सगळं मिळून जर कोणीही एकही स्क्वेअर फीट विकत घेतलं नाही तरी सुरुवातीचा पैसा जितका लागेल तितका पैसा उभा करण्यासाठी 5 वेगवेगळे फंड आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्या मॅनेजिंग डायरेक्टरनी तालमकीवाडीला फंड दिलेला आहे त्याच मॅनेजिंग डायरेक्टरनी आपल्या बने कंपाऊंडची भेट घेतली आहे आणि आज त्यांच्याशी मी चर्चा केली सकाळी
आणि सगळ्यांच्या साक्षीनं आज मी सांगू इच्छितो की तुम्ही जर स्वयंविकासात जाण्याचा ठराव केला आणि तुमच्यापैकी कोणी जर 5 योजनेपैकी एकाही योजनेत एकही फूट घेतलं नाही, तुम्हाला जितक्या पैशाची आवश्यकता आहे तितके पैसे उभं करणारी कंपनीनं त्या कंपनीनं मला सांगितलेलं आहे की बने कंपाऊंड मध्ये जर रहिवाशी स्वयंविकासात जाणार असतील तर बने कंपाऊंडच्या रहिवाशांना सुरुवातीला जो खर्च लागणार असेल तो जितका लागेल त्याची तुम्ही सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट मला जर दिला तर आमची कंपनी बने कंपाऊंडला फंड द्यायला तयार आहे। आणि बने कंपाऊंडला पैसे देण्यासाठी 3000 कोटी असणाऱ्या फायनान्स कंपनीने बने कंपाऊंडच्या स्वयं पुनर्विकासासाठी जर पैशाची आवश्यकता असेल तर ते पैसे आगाऊ रक्कम आपल्याला देण्याची तयारी दाखवलेली आहे, हे आज मी सगळ्यांना जाहीरपणे सांगू इच्छितो। त्यामुळे पैशाचं काय होणार हे प्रश्न विचारणाऱ्यांना सांगा की पैशाची व्यवस्था झालेली आहे। याच्या व्यतिरिक्त सांगतो, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक पैसे द्यायला तयार आहे, स्वयं विकासाला त्यांनी पैसे दिलेले आहेत। मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्वयं विकासाला पैसे दिलेले आहेत। स्टेट बँक ऑफ इंडियाने स्वामीह SWAMIH या योजनेखाली स्वयं विकासाला पैसे देण्याचं मान्य केलेलं आहे। एक स्वयं विकासाला फंड करण्याची नवीन कंपनी चालू केलेली आहे, त्या कंपनीचं नाव महाप्रीत MAHAPREIT। या कंपनीचं ऑफिस BKC मध्ये आहे, 4 मजले त्या कंपनीचे आहेत। ही सरकारी कंपनी आहे आणि मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या गव्हर्नमेंटच्या म्हाडाच्या जिथे जिथे जमिनी असतील, ज्या ज्या ठिकाणी रहिवाशी स्वयं विकास करू इच्छितात त्या सगळ्यांना फंडिंग गव्हर्नमेंट देईल असं महाप्रीतनी मला पत्र लिहिलेलं आहे। माझ्याकडून ज्यांना पत्र द्यायचं असेल त्यांनी द्यावं। म्हणजे एक ठिकाणून नाही, 10 ठिकाणून तुम्हाला फंड मिळू शकतात। त्यामुळे फंडाची काळजी करण्याचं काम नाही, पैसे कुठून मिळतात याची काळजी तुम्ही करण्याचं कारण नाही। तुम्ही फक्त स्वयं विकास करायचा आणि कसा करायचा त्याच्या करता संमती देण्याचा विचार करा। बाकीच्या गोष्टी करण्यासाठी सरकार देखील सज्ज आहे आणि खासगी संस्था देखील आहे। काही लोक म्हणतात अरे कर्ज घेऊन म्हणजे आपलं काय होणार, कशावर कर्ज देणार? तर आपली घरं सोडून जे 4 लाख 5 लाख फूट विक्रीला मिळतात त्याच्यावर हे कर्ज दिलं जातं। जर या कर्जाची परतफेड आपण करू शकलो नाही तर हे एक्स्ट्रा असलेला एरिया ती संस्था विकून त्यांचे पैसे रिकव्हर करते। आपली घरं तारण ठेवली जात नाही। कोणत्याही सभासदाचं घर कर्जा करता तारण ठेवलं जात नाही। त्यामुळे सभासदाची घरे काही न करताना पूर्णपणे सेफ आहेत, शाबूत आहेत, त्याच्यामध्ये कोणालाही काहीही नुकसान होईल अशी परिस्थिती नाही। तर या सर्व गोष्टींचा विचार करून या स्वयं विकासाच्या माध्यमातून आपण जर स्वयं पुनर्विकास केला तर फायदा आपला आहे। बिल्डराच्या योजनेतून केलेल्या पुनर्विकासापेक्षा स्वयं विकासातून केलेल्या पुनर्विकासामध्ये फायदा तर आहेच। एरिया अधिक आहे, कॉर्पस अधिक आहे, फॅसिलिटीज अधिक आहेत, प्लॅन चांगला असतो, बांधकामाचा दर्जा, विक्रीचा आणि आपला याच्यामध्ये कोणताच फरक होत नाही। कारण
निर्णय घेणारे लोक इथे राहणारे रहिवासी असतात. बाहेरचा कोण माणूस निर्णयही घेत नाही आणि बाहेरचा कोण माणूस या जागेतून एक पैसा देखील घेऊन जाऊ शकत नाही. कॉन्ट्रॅक्टर लार्सन अँड टुब्रो असेल, सिंगापूरची कंपनी असेल, जर्मनीची कंपनी असेल, याच्यामध्ये टेंडर काढले जातील, सीलबंद टेंडर येतील. सुबोध कुमारांसारखे IAS अधिकारी बसून जनरल बॉडी समोर ते टेंडर उघडले जातील, त्याचा शहानिशा होईल आणि त्यापैकी कोणत्या कंपनीला बांधकामाचा ठेका द्यायचा हे सर्वसाधारण सभेत लोक मतदान करून ठरवतील. कोणी एक व्यक्ती ठरवणार नाही. कोणत्या आर्किटेक्टला काम द्यायचं याच्याकरता 8-10 आर्किटेक्ट येतील, त्यांचे नकाशे दाखवतील स्क्रीनवर. त्याच्यापैकी ज्याच्या प्लॅनला तुम्हाला मंजुरी द्यावीशी वाटते त्याच्यामध्ये वोटिंग होईल. सर्व आर्किटेक्टचे जसे उमेदवारांची नावं असतात तसे सर्व आर्किटेक्टची नावं असतील. त्याच्या समोर कोणाला किती मार्क द्यायचे, आपण मार्क द्यायचे वोटिंग बॉक्स मध्ये टाकून सगळ्यांचे मार्काची बेरीज करून ज्याला अधिक मार्क मिळतील त्याची नेमणूक होईल. कोणतीही गोष्ट पारदर्शक असणार नाही असं होणार नाही. सर्व पारदर्शक बाबीत होईल. या योजनेमध्ये कोणाकडूनही कॅश घेतली जाणार नाही आणि कोणालाही कॅश दिली जाणार नाही. सर्व मेंबरला ज्यांना बाहेर जायचं असेल त्यांना दिलं जाईल. पण स्वयंविकासाची खास बाब अशी आहे की जर आपल्या जागेवर अशा अनेक प्लॉट्स आहेत, उदाहरणार्थ शाळेचा प्लॉट आहे, गार्डनचा प्लॉट आहे, या प्लॉट मध्ये आपल्या घरांची बिल्डिंग बांधली जाईल. आपण आपल्या घरी राहत असताना मोकळ्या जागेवर बिल्डिंग उभी राहील आणि मग आपण आपल्या बिल्डिंग मध्ये जाऊन आपली घरं ठोकून वाजवून पाहून ती योग्य आहे हे ठरल्यानंतर जुन्या घरातून नव्या घरात गेल्यानंतरच जुनी बिल्डिंग पाडली जाईल. त्यामुळे कोणालाही या बने कंपाऊंड मधून बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे अशा पद्धतीची योजना 800 किंवा जर 33-9 झालं तर कदाचित 900, 1000, 1100 सुद्धा मिळू शकते. याच्यापेक्षा अधिक कोण चांगली योजना देणार असतील तर त्यांनी यावं आणि त्याच्याविषयी मार्गदर्शन करावं. त्या दिवशी 800 फूट किमान मिळतील असं मी सांगितलं होतं. आज मी सांगतोय की डिटेल कॅल्क्युलेशन केल्यावर नेमकं किती मिळेल हे ठरेल, पण 800 पेक्षा अधिकच मिळेल 33-9 खाली आपली जर योजना झाली. सर्व लोकांसाठी हॉल मिळेल, मुलांसाठी खेळण्याचे मैदान मिळेल, त्याच्या ठिकाणी पॅव्हेलियन मिळेल. ज्या गोष्टी ज्या सुविधा बिल्डर देतो असं ते सांगतात त्यापेक्षा किमान दुप्पट सुविधा स्वयंविकासामध्ये आपल्याला मिळू शकते. म्हणजे कॉर्पस अधिक, एरिया अधिक, बांधकामाचा दर्जा अधिक, प्लॅनचा दर्जा चांगला आणि बिल्डर आपल्याला इथून हाकलण्याचा प्रयत्न करतो. आपण जास्तीत जास्त लोकांना याच ठिकाणी ठेवून पुनर्विकास करता येतो अशा पद्धतीची योजना आखणार. 800 स्क्वेअर फीटच्या व्यतिरिक्त फ्री कार पार्किंग, प्रत्येक व्यक्तीला एक फ्री कार पार्किंग, प्रत्येक व्यक्तीला किमान एक कार पार्किंग फ्री, पैसे न भरताना हे आपण देऊ शकतो. आणि बिल्डर तर्फे जे कॉर्पस ते दाखवतात त्यापेक्षा निश्चित अधिक कॉर्पस आपल्याला मिळू शकेल. मेंटेनन्स कायमचं फ्री होईल. त्या योजनेमधून तुम्ही जरी पैसे काढले नाहीत तरी तुम्हाला पैसे देण्याकरता मंजुरी दिलेल्या संस्थेविषयी देखील मी माहिती दिलेली आहे. तुम्ही स्वयंविकासाचा ठराव मंजूर केल्यावर त्या संस्थेकडून पत्र देण्याची मी व्यवस्था करेन. त्याकरता मात्र तुम्हाला स्वयंविकासाचा ठराव करणं आवश्यक आहे आणि तो ठराव जर तुम्ही केलात तर त्या संस्थेला रीतसर आपल्याला अर्ज करावा लागेल. अजूनही आपण भाडेकरू आहोत. आपण आधी प्रस्तावित गृहनिर्माण संस्था तयार केली पाहिजे,
त्याला नाव दिलं पाहिजे, त्या संस्थेच्या माध्यमातून जनरल बॉडी घेतली पाहिजे, त्या जनरल बॉडीमध्ये स्वयंविकासाचा ठराव मंजूर केला पाहिजे आणि त्या ठरावाच्या अनुषंगानं पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला पाहिजे। तो प्रोजेक्ट रिपोर्ट जी संस्था मी म्हणतोय पैसे द्यायला तयार आहे त्यांना अर्ज केला पाहिजे आणि तो अर्ज केल्यावर ते आपल्याला पत्र देतील। तालमगीवाडीने तसा अर्ज केला, त्यांना तसं पत्र मिळालेलं आहे। तुमच्याकडे तशी मंजुरी जर तुम्ही दिलीत तर त्यांना तो प्रोजेक्ट रिपोर्ट देऊन तुमच्या करताही ते पैसे मिळतील। त्यांच्या मॅनेजिंग डायरेक्टरनी तुमची जागा पाहिलेली आहे आणि ते तुम्हालाही पैसे द्यायला त्यांची काय हरकत नाही। पण पब्लिक लिमिटेड कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जोपर्यंत आपण प्रस्ताव देत नाही तोपर्यंत ते पत्र देऊ शकत नाहीत। आपण प्रस्ताव तेव्हा देऊ शकतो जेव्हा आपण स्वयंविकासाचा ठराव मंजूर करू शकतो। त्यामुळे पैशाकरता कोणीही काळजी करण्याचं कारण नाही। पैसे आपल्याला निश्चितपणे मिळतील। तुम्ही फक्त तुमच्या लोकांना कन्व्हिन्स करून संमती आणण्याचं बघा। बाकीच्या गोष्टी, अनेक गोष्टी तुमच्या ज्या भाग्यात आहेत त्या तुम्हाला तुमच्या हक्काच्या मिळतील, त्याची तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही। महानगरपालिकेमध्ये उच्चतम पदावर असणाऱ्या लोकांशी माझी चर्चा झालेली आहे। मी कोणाचं नाव घेत नाही, पण त्यांनी असं सांगितलं की स्वयंविकासात प्रस्ताव आमच्याकडे अजून कोणताही आलेला नाही। जर प्रस्ताव आला तर आम्हाला मंजूर करायला कोणतीच हरकत नाही। स्वयंविकास हा म्हणजे बिल्डरचा विकास नाही। स्वयंविकास मध्ये बिल्डर येत नाही। त्यामुळे पिंटक बहादूर म्हणतील की स्वयंविकास म्हणजे बिल्डरला सह्या देतात, नाही। स्वयंविकासातून कागदावर सह्या जरी तुम्ही दिल्या तर त्या सह्यातून बिल्डरला मदत होऊ शकत नाही। स्वयंविकासाच्या सह्या या केवळ स्वयंविकासालाच मिळते आणि स्वयंविकासाच्या व्यतिरिक्त त्या सह्यांचा वापर कशाही कामा करता येत नाही। ते महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे जे काही स्टॅम्प पेपरवर वगैरे करायचं असेल ते तुम्हाला करावं लागेल आणि ते तुम्ही करून तुमचा स्वयंविकासाला संमती आहे असं जर सांगितलं तर महानगरपालिकेकडून त्या संदर्भात परवानगी करता जे काही संस्कार करायचे असतील ते संस्कार करण्याची त्यांची तयारी आहे। पण आपल्याकडून प्रस्तावच गेला नाही तर ते त्यांच्यावर दोष देण्यात काही अर्थ नाही। आपण शांत चित्ताने इतका वेळ बसून माझं ऐकून घेतलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार। स्वयंविकासाच्या या चळवळीत आपण सहभागी व्हाल आणि आपला जास्तीत जास्त फायदा करून घ्याल। बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डर देतो त्यापेक्षा चांगल्या प्रतीचं बांधकाम, बिल्डर जागेतून हकलतो, आपण शक्यतो जागेतून न हकलताना आपण इथे राहत असतानाच या ठिकाणी आपली बिल्डिंग बांधण्याचा प्रयत्न करणार। बिल्डर वेळ काढूपणा करतो, 8-8 वर्ष 10-10 वर्ष घेतो, आपण कमीत कमी वेळेत स्वयंविकास करून देणार आणि बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक कॉर्पस देणार आणि कायमचं मेंटेनन्स फ्री असेल इतके पैसे आपल्याला मिळतील। बिल्डर देत नाही त्या पद्धतीनं घरामध्ये बायफर्केशन करून जर घरातली 2 भावंड 3 भावंड असतील त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांचे प्लॅन बदलून मिळतील। बिल्डर देत नाही त्या पद्धतीचा आपण डिस्काउंट प्रत्येक मेंबरला ज्यांना एक्स्ट्रा एरिया विकत घ्यायचा आहे त्यांना देऊ, ज्यांना एक्स्ट्रा एरिया विकत घ्यायचा नाही त्यांना फ्री एरिया पूर्णपणे फुकट मिळेल, त्यांच्याकडून एकाही पैशाची मागणी केली जाणार नाही। ही स्वयंविकासाची योजना आहे। या चळवळीत आपण सहभागी व्हावं अशी माझी विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।